नमस्कार मंडळी, द गौरवी डायरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. फायनली खूप दिवसांपासून फक्त प्लॅनमध्येच असलेल्या आमच्या अष्टविनायक ट्रिपला मुहूर्त मिळालेला आहे. चला तर मग आज मी माझ्यासोबतच तुम्हालाही अष्टविनायकाची यात्रा घडवते. काय सांगता? तुमचा सुद्धा प्लॅन होतोय पण तो एक्झिक्यूट होत नाही आहे. थांबा, शांतपणे माझा हा ब्लॉग बघा, म्हणजे कसं तुम्हालाही अष्टविनायक यात्रा केल्यासारखी वाटेल. मुंबईवरून सकाळी 7 वाजता आम्ही निघालो. महड आम्हाला सगळ्यात जवळ, त्यामुळे आमच्या या ट्रिपची सुरुवात आम्ही महडच्या या दर्शनापासून केली. महड म्हणजे रायगड जिल्ह्यातलं अष्टविनायकांपैकीचं एक प्रसिद्ध ठिकाण आहे. इथली जी वरदविनायकाची मूर्ती आहे ती 1690 साली धोंडू पौडकर यांना इथल्याच एका तलावात सापडली. मग हे पूर्वाभिमुख असलेलं वरदविनायकाचं मंदिर 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी बांधलं आणि तिथेच महड गावसुद्धा वसवलं. मंदिराच्या आवारात मुख्य मंदिर आहे, धर्मशाळा, अन्नछत्र, भक्तनिवास, दत्त मंदिर, नवग्रह मंदिर आणि हा सुंदर तलावसुद्धा आहे. मग काय, दर्शन घेतल्यानंतर इकडे सुंदर फोटो सेशनसुद्धा होऊ शकतं बरं का. हाय, आम्ही अष्टविनायक यात्रेला सुरुवात केलेली आहे महडच्या दर्शनाने आणि तुम्ही बघितलं आत्ता अजिबात गर्दी नव्हती. एवढं छान दर्शन झालं. महडचं दर्शन झाल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करणार इथे आणि आता आम्ही जाणार आहे पाली. त्याआधी लवकर निघालो होतो त्यामुळे काही खाल्लं नव्हतं, म्हणून जरा मस्त पेट पूजा करून घेऊ. इथे हॉटेल पण आहे छान छान, बघूयात काहीतरी छान गरमागरम खाऊन घेऊ. दर्शन तर एकदमच सुरेख झालं होतं, पण पोटात मात्र कावळे ओरडायला लागले होते. त्यामुळे आम्ही इथेच असलेल्या हॉटेल मंगल मूर्तीमध्ये आलो. त्यांनी आम्हाला 10च मिनिटात एकदम गरमागरम नाश्ता बनवून दिला. ही जागा स्वच्छ पण होती आणि हायजेनिक पण होती, त्यामुळे तुम्ही इथे आल्यानंतर या हॉटेलमध्ये नक्कीच नाश्ता करू शकता. आमच्या चौघांचं मिळून नाश्त्याचं बिल फक्त 250 रुपये झालं. तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला वेळ असेल तर खोपोलीत आजूबाजूला फिरण्यासारखी खूप ठिकाणं आहेत. महडचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो पालीला. महड ते पाली हा रस्ता फक्त 38 किलोमीटर आहे आणि आम्ही साधारण 1.5 तासात महडवरून पालीला आलो. रायगड जिल्ह्यातलं सुधागड तालुक्यातलं पाली हे ठिकाण एकमेव आहे की ज्या गणपती बाप्पाचं नाव त्याच्या भक्ताच्या नावावरून ठेवलं आहे, पालीचा बल्लाळेश्वर. हे मंदिर लाकडाचं होतं, पण 1760मध्ये नाना फडणीसांनी या मंदिराचं रूपांतर दगडी मंदिरात केलं आणि ह्या मंदिराची रचना पूर्वाभिमुख ठेवली. मंदिरात सकाळच्या पूजेच्या वेळी सूर्यकिरणं थेट मूर्तीवर पडतात. पालीचं हे मंदिर श्री अक्षराच्या आकारात बांधलेलं आहे आणि याच्या बांधकामादरम्यान शिसे आणि सिमेंट मिसळून हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे. पालीच्या मुख्य मंदिरात दर्शन घेण्याआधी श्री धुंडी विनायक याचं दर्शन घेण्याची एक प्रथा आहे. त्यामुळे मंदिराकडे जाण्याचा जो रस्ता आहे तिथे डाव्या बाजूलाच हे मंदिर आहे. इथे आधी दर्शन घ्यायचं आणि मग श्री बल्लाळेश्वराच्या मुख्य मंदिरात जायचं. मंदिरात 2 गर्भगृह आहेत आणि 2 तलावसुद्धा आहेत. त्यातल्या एका तलावाचं पाणी मंदिरातल्या पूजेसाठी वापरतात. श्रींची मूर्ती एका दगडी सिंहासनावर बसलेली आहे आणि तिची सोंड किंचित उजवीकडे वळलेली आहे. मूर्तीच्या डोळ्यात आणि नाभीत हिरे आहेत. आम्ही इथे सकाळी सकाळी पोचल्यामुळे आम्हाला गर्दीसुद्धा लागली नाही आणि एकदम छान दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आलो, जिकडे हा तलाव आहे. या तलावात खूप मासे होते. तुम्ही जर लहान मुलांना इथे घेऊन आलात ना, त्यांना खूप बरं वाटेल. इथे आल्यानंतर आम्ही शांतपणे बसलो होतो. परिसर एवढा सुंदर आहे ना की काही विचारूच नका. इथे मी आजूबाजूला फिरत असताना मला दिसलं की एक काका नारळ फोडत होते. आता मंदिर म्हटल्यानंतर तिकडे रोज शेकडो नारळ येत असतील. मग हे काका जेव्हा नारळ फोडत होते ना, तेव्हा त्या नारळातलं पाणी वाया जात होतं आणि नारळ पाणी हा माझा वीक पॉईंट आहे. त्यामुळे मी त्या काकांना म्हटलं, मला थोडंसं देता का हो पाणी प्यायला, आणि त्यांनीसुद्धा हसत हसत होकार दिला. सुरुवातीला त्यांनी मला हातावर पाणी दिलं, मग नंतर ते उठले, त्यांनी माझ्यासाठी एक ग्लास शोधला आणि त्या ग्लासातनं मला नारळ पाणी दिलं. ते नारळ पाणी पिऊन माझा आत्मा जो तृप्त झाला ना, वा. मंदिराची जी आख्यायिका आहे ती बल्लाळ नावाच्या गणेश भक्ताशी संबंधित आहे. बल्लाळ हा गणेशाचा खूप मोठा भक्त होता. एक दिवस त्याने आपल्या मित्रांसोबत गणेशाची पूजा करायचं ठरवली. त्या मित्रांच्या आईवडिलांनी कल्याण सेठ म्हणजेच बल्लाळच्या वडिलांकडे तक्रार केली. नंतर कल्याण सेठ पूजेच्या ठिकाणी आले. त्यांनी ती दगडी मूर्ती जमिनीवर फेकली
आणि बल्लाळाला खूप मारहाण केली. नंतर गणपती बाप्पाच बल्लाळच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला वाचवायला आला आणि गणपती बाप्पाने बल्लाळला असा वर दिला की माझ्या आधी तुझं नाव घेतलं जाईल. आणि कल्याण सेठने जी मूर्ती जमिनीवर फेकली होती तिलाच धोंडी विनायकसुद्धा म्हणतात. तुम्हालासुद्धा जर महाप्रसाद हवा असेल तर मंदिराच्याच आवारात हे ऑफिस आहे. इथे तुम्हाला असं कुपन मिळेल. सकाळी 11 ते दुपारी 3 असतो महाप्रसाद आणि त्याची किंमत आहे 30 रुपये. तुम्हीसुद्धा जर प्रसादाच्या वेळेतच इथे आलात तर हा प्रसाद अजिबात चुकवू नका. झालाय सुरू प्रसाद. आत्ता वाजलेत 11:15 आणि 11ला इकडचा प्रसाद सुरू झाला आहे महाप्रसाद आणि आम्हाला आता त्या महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे. छान आहे मऊ. यावेळी आम्ही फॉर अ चेंज मुंबई पुणे जुन्या रस्त्यावरून चाललो होतो. मी तर या रस्त्यावरून पहिल्यांदाच जात होते आणि इथला व्ह्यू बघून आम्हाला सुद्धा थांबून फोटो सेशन करायची इच्छा आवरता आली नाही. फेमस करणार फोटो सेशनला मेन जागा आहे. अबे इथं ट्रॅफिक जाम होतं कायम है ना. मस्त असा व्ह्यू आहे. तर हा होता आमच्या अष्टविनायक ट्रिपचा डे 1. येस, डे 1 थोडासा छोटा होता पण डे 2 मात्र खूपच हेक्टिक असणार आहे. तुम्ही तयार आहात ना माझ्याबरोबर या सफरीला गेला. त्याआधी जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका आणि शेजारचा बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.